आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ शहरातील रस्ते, खड्डे, पाणी साचण्याच्या समस्यांवर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज मोहोळ तहसील कार्यालयासमोर विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत। त्यातील काही प्रमुख मागण्या आहेत। मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गणपती मारुती चौक, लोकराजाहीर अण्णाभाऊ साठे नगर ते बाजार भरती तेथपर्यंत रस्त्यावरील मोठमोठे खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी। खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। दुसरी म्हणजे कबीर नगर, वसंत नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नॅशनल हायवे कन्या प्रशाला परिसर, सिद्धार्थ नगर, भगवान नगर, अहिल्यानगर व विद्यानगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून नागरिकांचे हाल होत आहेत। याच परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून योग्य जलनिस्सारण व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। आणि मोहोळ पंचायत समिती व तहसील कार्यालय परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचत आहे। त्यामुळे अधिकारी व कर्मचारी तसेच तालुकाभरातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी पेवर ब्लॉक अथवा काँक्रिटीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी नाना मोरे, विजय तळेकर, गणेश चौरे, गुलाब देशमुख, राजाभाऊ गायकवाड, सचिन अवताडे, उमेश माने, अमर घाडगे, मानाजी चौरे, नाना खांडेकर, बालाजी कदम, मुकुंद काळे, दत्ता भुसनर, तानाजी मोठे, परमेश्वर पाटील, हनुमंत माशाळ, परमेश्वर काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनस्थळी भेट देऊन प्रहार शेतकरी संघटनेचे दत्ता व्यवहारे यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। तसेच मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर पवार, अंजली वस्त्रे आणि अंजली मोहिते यांनीही आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनास समर्थन व्यक्त केले आहे। प्रशासनाने तातडीने मागण्यांची दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ शहरामध्ये अक्षरशः गेल्या 8 ते 10 वर्षापासून एस टी स्टँड जवळून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते डायरेक्ट रेल्वे स्टेशनपर्यंत, परंतु नगर परिषदेच्या अंडर आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, गवत्या मारुती चौक जिथं बाजार भरतो आठवड्याचा, त्या बाजारपर्यंत अक्षरशः खड्डे पडलेले आहेत। रस्त्याची वाईट अवस्था झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे। आणि आता पावसाळा चालू आहे। 7 महिन्यापूर्वी आम्ही नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी डोके साहेबांना निवेदन देऊन आंदोलन केलं होतं 2 दिवस। त्याची दखल घेऊन त्यांनी खड्डे बुजवतो म्हणून आम्ही डांबरीकरणाची मागणी करतोय आणि ते आम्हाला येड्यात काढायचा धंदा करतात डोके साहेब। परत 7 महिने वाट बघून आम्ही आता पावसाळा चालू झालेला आहे। या पावसाळ्यामध्ये अक्षरशः खड्ड्यामध्ये पाणी साचते, येणाऱ्या नागरिकांना, माता भगिनींना त्रास होतो। दुचाकी असो, 4 व्हीलर असो, अशा भयानक ह्या 4 दिवसात पडलेल्या 2 पावसात इतका अक्षरशः घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे मोहोळ शहरामध्ये, कुणाचंही लक्ष नाही। पुन्हा आंबेडकर चौकापासून सिद्धार्थ नगर ते नॅशनल हायवे रोड कन्या प्रशालेपर्यंत ड्रेनेजचं काम चालू आहे। ते काम झालेलं असताना सुद्धा त्याच्यावरची काँक्रिटीकरण केलेलं नाही। रस्त्याचं निधी मंजूर आहे असं समजतंय। एकीकडे सत्ताधारी पक्षाचे आदरणीय राज्याचे नेते एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षाकडे ही नगर परिषद मोहोळची ताब्यात आहे। नगराध्यक्षांनी थोडा वेळ काढून गाडीतनं उतरून थोडं प्रत्येक वार्डात फिरावं नगरसेवकांना घेऊन आणि काय त्या वार्डातल्या नागरिकांची, माता भगिनींची अवस्था आहे बघावी। रोगाला निमंत्रण दिलं जातंय, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे, मच्छर आहेत। अशा अवस्थेमध्ये मोहोळ शहर निवडणुकीच्या टायमाला हा टॉप 10चा शहर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। भारतीय जनता पार्टीची बी केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे। हे विरोधी पक्ष अतिशय मुख गिळून गप्प आहेत, डोळे असून आंधळ्याची आणि कान असून बहिऱ्याची भूमिका घेत आहेत। अशा अवस्थेमध्ये भगवान नगर, विद्यानगर, अहिल्यानगर त्या भागात पण कुठं खड्डे पडलेले आहेत, रस्ता खराब झालेला आहे। त्याचं त्वरित काँक्रिटीकरण करण्यात यावं व मोहोळ पंचायत समितीसमोर तर अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे, खड्डे पडलेले आहेत।
मोहोळ तहसील कार्यालयासमोर तीच अवस्था आहे. आता जरी व्यवस्थित वाटत असलं तर पाऊस पडल्यानंतर तिथं पाणी साचतंय. त्याचा अंदाज घेऊन करतो लक्ष तहसीलदार मुळीक साहेबांना विनंती करतो. राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री यांना रितसर निवेदन आम्ही पाठवून कळवलेलं आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना कळवलेलं आहे. तर तातडीनं या आंबेडकर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मेन रोड हा तहसील कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोरनं जातो नगरपालिकेच्या, तो रस्त्याच्या कामाला येत्या 8 दिवसात त्वरित डांबरीकरणाला सुरुवात करावी. इतर नगरमध्ये कळशेनगरमध्ये वाईट अवस्था आहे. कोर्टाच्या बाजूला पंढरपूर मोहोळ नॅशनल रोडवरती तिथं खड्डे पडलेत. दत्तनगरची तीच अवस्था आहे. हे कळशेनगर, दत्तनगर, अहिल्यानगर, बागवान नगर, विद्यानगर आणि इकडे सिद्धार्थनगर ते आंबेडकर चौक ते कन्या प्रशालेपाड्यांचा रस्ता कॉन्क्रीटीकरण व्हावा या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं दिनांक आज 30 तारीख वार मंगळवारीपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. या आंदोलनाची दखल तातडीने घेऊन लेखी आश्वासन द्यावं. बोगस पत्र आम्हाला देऊ नका. येड्यात काढायचा धंदा बंद करा. एक जणाचा अपघात झाला, एखादा पाय मोडला, हात मोडला तर त्याचं आयुष्यभर घर आधो होतंय, घर प्रपंच उद्ध्वस्त होतंय. मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांना बी नाहक त्रास होतोय. घाणीमुळं रोगराईचं प्रमाण वाढतंय. हॉटेल आहेत, इतर साहित्य आहे. त्यामुळे ही खूप दिवसाची मागणी आहे. तातडीनं हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा 4-8 दिवसानंतर पाणी साचलेल्या डबक्यात आम्ही 25 कार्यकर्ते जनहित शेतकरी संघटनेत बसून आम्ही डबक्यात बसून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. वेळ प्रसंगी डबक्यातलं पाणी मुख्य कार्यकारी अधिकारी डोक्यांच्या अंगावर आंघोळ घालून त्यांना जाब विचारू. रितसर पोलीस स्टेशनला पत्र देऊन कळवू आम्ही. याची दखल पालकमंत्र्यांनी घ्यावी. मान्य जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिले, त्यांनी रिप्लाय दिलेला आहे कारचिनकर साहेबांनी. आमचा अंत पाहू नका, नागरिकांचं पाप घेऊ नका तुम्ही. नगरसेवकांनी सुद्धा जबाबदारीनं काम केलं पाहिजे. तुम्ही माझे बांधव आहात. विरोधी पक्षनेत्यानं काम प्रभावी केलं पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. नगराध्यक्ष आदरणीय आमच्या भगिनी आहेत वस्त्रे मॅडम, तुम्ही जरा गाडीत उतरून वार्डात जावा. काय अवस्था झालेली आहे त्या वार्डाची बघा. सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष आहेत तुम्ही. मी विनंती करतो आपल्याला, खुर्ची दिली त्याचा उपयोग जनतेच्या कामासाठी करा, अन्यथा हे जे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. राज्य जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो. मोहोळ शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून त्या रस्त्याला डांबरीकरणाच्या रस्त्याला सुरुवात झालीच पाहिजे. डांबरीकरणाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालीच पाहिजे. डांबरीकरणाच्या कामाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालीच पाहिजे. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कळशेनगर आणि दत्तनगरच्या वार्डातलं कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता झालाच पाहिजे. अहिल्यानगर, विद्यानगर आणि बागवान नगरचा कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कन्या प्रशालेपर्यंतचा कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता झालाच पाहिजे. अरे कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. मागण्या आमच्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा. मागण्या आमच्या मान्य करा. नाहीतर पुढच्या खाली करा. मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी लक्ष, घातलंच पाहिजे. पालकमंत्री गोरेभाऊंनी लक्ष, घातलंच पाहिजे. नगराध्यक्षांनी लक्ष, घातलंच पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी लक्ष. घातलंच पाहिजे.